नमस्कार, श्री स्वामी समर्थ। तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज आपण माहिती घेणार आहोत आरसा। तर आरसा हा बेडरूममध्ये असावा की नसावा, किंवा तो असला तर कोणत्या भिंतीला असावा, तर हे आज आपण जाणून घेणार आहोत। किंवा बेडरूममध्ये आरसा असावा की नसावा हे आपण बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, स्किप करू नका आणि लाईक करायला तर विसरू नका आणि कमेंट करा। तर चला तर आता आपण सुरुवात करूया व्हिडिओला। मित्रांनो, जर तुम्हाला शांत झोप हवी असेल, दिवसभराचा कंटाळा घालवण्यासाठी आपण काय करतो, रात्री झोपताना बेडरूम मधल्या सर्व लाईट बंद करतो। जर एखादा जरी दिवा चालू असेल किंवा लाईट चालू असेल तर आपल्याला झोप लागते का? बघा, अजिबात लागत नाही। सर्व लाईटी बंद केल्यानंतर आपल्याला शांत झोप लागते। आता आरसा जेव्हा तुम्ही झोपत असाल आणि आरसा जर इथे असेल तर तुम्ही झोपल्यावर तुमचं पाय दिसत असेल, डोकं दिसत असेल, चेहरा, तुमच्या शरीराचा कोणताही अवयव दिसत असेल, त्या आरशामधून जी काही परावर्तित होणारी ऊर्जा आहे तर ती आपल्या शरीरावर आपण बघा आरशामध्ये तयार होण्यासाठी बघत असतो। तर ते आपलं पूर्ण प्रतिबिंब त्या आरशात दिसत असतं। तर तो किती हायर पॉझिटिव्ह एनर्जी देणारा आरसा आहे बघा, किती प्रकाशमान आहे तो। तर त्यामुळे आरसा हा आपल्या झोपण्याच्या ठिकाणी नसावा, किंवा आपलं त्या आरशामध्ये प्रतिबिंब दिसता कामा नये। कोणताही आपण झोपल्यावर आपलं जर प्रतिबिंब त्याच्यात दिसू नये, किंवा शरीराचा कोणताही अवयव तिथं दिसू नये आरशामध्ये, हे तुम्ही बघा। अतिशय ऊर्जा असते बघा, सकारात्मक ऊर्जा ही खूप असते, प्रकाशमय असतो आरसा हा। आणि जर त्या चमकणाऱ्या वस्तू समोर जर आपण झोपलो तर झोप लागेल का आपल्याला शांत? तर नाही, आपलं सारखं लक्ष तिकडं त्या आरशाकडे जाणार। तर त्यामुळे आपल्याला झोप पण चांगली होणार नाही। जर तुम्ही वर्षभर त्या आरशासमोर किंवा 365 दिवस तिथं झोपत असाल तर तुम्हाला झोप पण लागणार नाही। आणि तो आरशाचं आपलं प्रतिबिंब दिसत असल्यामुळे आपल्याला त्रास सुद्धा चालू होणार, पायाचे त्रास चालू होतील, पाठीचे मणक्याचे त्रास होतील, अशा प्रकारे अजून त्रास आहेत ते सुद्धा तुम्हाला चालू होतील। तर हे कळून येणार नाही, हे तुम्हाला वाटणार की काय मला अवघडलं असेल किंवा काय ह्याच्यामुळे दुखते, तर नाही, ह्या गोष्टी ह्यामुळे होतात, हे शास्त्रीय कारण आहे। तर हे तुम्ही लक्षात घ्या पहिला, आणि मगच ह्या गोष्टी आरसा कुठे लावायचा आहे, काय करायचं आहे हे तुम्ही बघा। असा जर बेडरूममध्ये तुमच्या आरसा असेल, एक काय करतात आता पूर्ण वॉलच अशी आरसा बसवून घेतात बघा, वॉललाच। तर तसं करायचं नाही। जर आपण बेडरूममध्ये पूर्ण वॉलला जर आरसा बसवून घेतला तर सहजच आपलं प्रतिबिंब त्याच्यात दिसेल झोपल्यावर। आणि मग आपल्याला जो काही त्रास आहे पाठीचा, मणक्याचा, जास्त करून आपल्याला हाडांचे जे काही त्रास असतील तर ते उद्भवतात। तर त्यामुळे तुम्हाला आरसा हा बेडरूममध्ये लावायचा नाही। आणि जरी असेल तर काय करायचं आहे, तुम्ही त्याच्यावर तो झाका, तुम्ही झाकल्यावर ना त्याच्यातनं जी प्रकाशमय ऊर्जा असेल तर ती बंद होईल, आणि मग आपल्याला झोपसुद्धा शांत लागेल, आणि हे काय जे त्रास होतात तर ते सुद्धा कमी होतील। तर हे तुम्ही करा। जरी तुमच्या बेडरूममध्ये आरसा असेल तर ते तुम्ही झाका, किंवा त्याची जर जागा बदलायची असेल तर तुम्ही ती जागासुद्धा बदलून घ्या। तर त्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवून घेऊन येणार आहे की आरसा कोणत्या दिशेला असावा, तर हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा, कारण तुम्हाला जे काही माझे पुढचे व्हिडिओसुद्धा येतील तर त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि सहज व्हिडिओ तुम्हाला बघता येतील। तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, शेअर करून घ्या। चला तर, झालेली सेवा महाराजांच्या निरुज करते। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।